अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण तपासाचा प्राथमिक अहवाल आज येण्याची शक्यता। अहवालातून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार, तर 2 मार्चला रोहित पवार हे नवीन खुलासे करणार। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी कारवाईसाठी रोहित पवार यांच्याकडून मुख्यमंत्र्यांशी चर्चा। एफआयआर बाबत तांत्रिक अडचणींसंदर्भात पोलिसांकडून माहिती घेणार फडणवीसांचं आश्वासन। अजितदादा धोक्यानं गेले की धोक्यानं सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळबेळ आहे का? सुनेत्रा पवारांनी याबाबत बोलायला हवं, राज ठाकरे यांच्याकडून ही शंका व्यक्त। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार। वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावरती सूचक पोस्ट, तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर। बदलापूरमधील स्त्री बीच प्रकरणाचे धागेदोरे नाशिकपर्यंत। आयव्हीएफ सेंटरच्या तपासणीमध्ये नाशिक महानगरपालिकेकडून महत्त्वाची कागदपत्र ताब्यात। आर्थिक आमिषानं गरजू महिलांची फसवणूक करणाऱ्या रॅकेट प्रकरणी खुलासा करण्याची सेंटरला नोटीस। बुलढाण्यातील उमापूरमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून तुफान राडा। मध्य प्रदेशमधील जमावाकडून दगडफेकीसह घरांची तोडफोड। पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात। मीरा भाईंदरमधील प्रशासनाला अद्यापही जाग नाही। पोलीस भरतीसाठी आलेले उमेदवार दुसऱ्या दिवशी देखील रस्त्यावर झोपले। निवास व्यवस्थेअभावी रस्त्यावरती मुक्काम। नालासोपाऱ्यामध्ये पत्नीच्या व्हॉट्सअप स्टेटसवरती तरुणाची अश्लील कमेंट। जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या। पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा देखील दाखल। आरोपी अटकेत। मुलखेडमध्ये अज्ञात समाजकंटकांकडून खंडोबा मंदिरातील मूर्तीची तोडफोड करून चोरी। पुण्याच्या मुळशी तालुक्यातली ही घटना। हिंदुत्ववादी संघटनांकडून घटनेचा निषेध। अज्ञाताविरोधात गुन्हा देखील दाखल।